खवड्या डोंगरावर एका कुटुंबाची कहाणी काही मिनिटात संपली. पण या घटनेमागचं नेमकं कारण काय हा प्रश्न अजूनही कायम आहे. एकीकडे कौटुंबिक वाद, जमिनीचा वाद आणि नातेवाईकांच्या हस्तक्षेपाचे आरोप, तर दुसरीकडे सोशल मीडियावर आयफोनच्या हट्टामुळेच ही घटना घडल्याची चर्चा. या सगळ्या आरोप प्रत्यारोपापासून दूर घरात 3 दिवसापासून एक जीव मात्र आपल्या कुटुंबाची वाट पाहतोय. तो आहे चांदगुडे कुटुंबाचा पाळीव श्वान शेरू. या सगळ्याचा धक्कादायक आणि भावनिक घटनांचा हा पट. खवड्या डोंगरावर मुलाच्या हट्टापायी मुरलीधर चांदगुडे यांचं संपूर्ण त्रिकोणी कुटुंब एका क्षणात संपलं. मृत्यूनंतरही दोन्ही परिवारातील कटुता कायम होती. तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले. मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर संगीता आणि कुणाल यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार झाले. पत्नीच्या सांगण्यावरून मुरलीधर आम्हाला भेटायलाही येत नव्हते असा आरोप त्यांच्या वडिलांसह बहिणींनी केलेला आहे. आपल्या भावाला त्याच्या पत्नीनं घराबाहेर काढल्याचा दावाही त्यांनी केला. म्हणजे हे त्यांच्या घरात वाद होत होते हे सुद्धा ते आम्हाला काही सांगत नव्हता का आमचे असे वाद झाले का काही का काय. फक्त त्याला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतरच मी असं बोलले झालं माझं तेच बोललं. ते म्हणला बाई मला तिने घराच्या बाहेर काढलं. मी म्हणलं कमून काढलं भाऊ. तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला. मग तिने दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं. पत्नी कधी गावाकडे आलीच नव्हती? नाही यायचे ते पण इकडे घरी नव्हते येत ते. ती तिकडेच रोडला उभा राहायची. ते वावरात जायचं चक्कर मारून चालल्या जायचं. ती तसं येतच नसं उगा कधी मध्ये एखाद्या वेळेस तो ओळख यायची. काय मला भेटायलाच भेटायला येतच नव्हतं. वावरात त्याचे वावर दिलं वाटून त्याला त्याच्या वावरात त्या ठोक्यावाल्या कडे यायची तिथून आपलं जर असं चाललं जायचं. मला बोलत नसतं काही. मग काय असं आम्ही नाही बोलत तर नको बोलू. मग ते आपलं ते खायची आम्ही आपलं तर लंगड मंगड करून आपलं खायचे आपलं. त्यातच सोशल मीडियावर या घटनेमागे कुणालच्या आयफोनच्या हट्टाचा मुद्दा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चेवर संगीता यांच्या बहिणीनं तीव्र संताप व्यक्त केलाय. आज जेव्हा आम्ही सोशल मीडियावर सगळे जास्त व्हिडिओ बघितले गेले, आज आमच्या कुणालला जेवढ्या गोष्टीमध्ये बोलले जात आहे की फक्त मोबाईल न घेतल्यामुळे त्यांनी त्याच्या आई बाबांना जाण्यासाठी भाग पाडलं. कृपया तुम्ही अशा खोट्या अफवा पसरू नका. तुमच्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप जास्त त्रास होतोय. कृपया कुठले पण व्हिडिओ बनवताना थोडा विचार करा. त्यांचं कुटुंब मागं आहे. ते कुटुंब संपलं चांदगुड्यांचं, पण तिचं कुटुंब आहे मागं आणि आमचं जगणं खूप मुश्किल होतंय. दरम्यान संगीता चांदगुडे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील काही व्हिडिओ चर्चेत आलेत. त्या व्हिडिओमध्येही कौटुंबिक वादाबाबत वेगवेगळे आरोप करण्यात आले. संपत्ती आणि पैशांच्या कारणातून नातेवाईकांनी पतीला आपल्या बाजूला वळवलं आणि मुलगा कुणालच्या शिक्षणात अडथळे आणले असा दावा त्यांनी केला होता. आपल्या संसाराची राख रांगोळी झाल्याचंही त्यांनी म्हटलं. प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही. माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास. माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं. हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील. कौटुंबिक वाद, जमिनीचा वाद, नातेवाईकांचा हस्तक्षेप, जुन्या कौटुंबिक आघाताची पार्श्वभूमी आणि कुटुंबातील सदस्यांची मानसिक अवस्था या सर्व बाबी पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आहेत. हा मुलगा या मुलाला जो आयफोन घेतलेला होता त्याचे हप्ते वडिलांनी भरले नसल्यामुळे, काही कारणास्तव भरले नसल्यामुळे त्यांचा वाद होऊन तो या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आला होता. काही एक अडचण असते. त्याचे वडील ड्रायव्हर चालक आहेत. घरचा संसार व्यवहार हा चालवत असताना पैशाच्या अडचणी येत असतात. म्हणून 1 किंवा 2 हप्ते रोखले तर आपण नंतर भरू शकतो. एवढ्या छोट्या कारणावरून या सर्व विद्यार्थ्यांना, कमी वयाच्या किंवा मोठ्या जनतेला मी सांगू इच्छितो की कोणीही आपण ही आत्महत्या करण्याची ही टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुणालची मानसिक अवस्था. आई वडिलांमधील सततचे वाद आणि वडिलांविषयी नाराजी यामुळे कुणाल मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनातील बदलांकडे कुटुंबियांनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं असतं, असं मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
एका पाठोपाठ एक तिघांनी, मुलांनी, वडिलांनी आणि आईनी आपला जीव का गमावला असेल, याला सायकोलॉजिकल टर्म्स जर वापरायचे असेल तर याला सुसाईड कंटिजियन असं म्हणतात. कंटिजियन म्हणजे काय, तर डायरेक्ट एक्सपोजर मिळणं. जेव्हा डोळ्यासमोर एखादी घटना घडते, आईवडिलांना मुलाला जर त्यांच्या डोळ्यांनी बघितलं असेल, मुलाला आणि वडिलांना पत्नीने बघितलं असेल, तर ती अशा प्रकारच्या शॉक ट्रॉमामध्ये हे लोक जातात आणि याच्यातून एका पाठोपाठ एक स्वतःचा जीव ते गमावतात. ही लक्षणं ओळखा. मानसिक तणावाच्या काळात व्यक्ती एकटी राहू लागते, सतत निराश राहते, स्वतःला इजा करण्याबाबत बोलते. अशा वेळी संवाद साधणं, व्यक्तीला एकटं न सोडणं, तातडीनं तज्ज्ञांची मदत घेणं महत्त्वाचं ठरतं. चांदगुडे कुटुंबाच्या ह्या दुःखद घटनेनंतर आणखी एक जीवाची प्रतीक्षा संपण्याची वेळ आली. चांदगुडे कुटुंबाचा पाळीव श्वान शेरू. कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर घराला कुलूप लागलं आणि शेरू घरातच अडकून पडला. गेल्या 3 दिवसांपासून त्यानं काहीही खाल्लं नसल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. घराच्या बाहेर शेजारी अन्न पाणी घेऊन उभे होते, पण कुलूप असल्यानं शेरूपर्यंत पोहोचता येत नव्हतं. कुटुंबातील सदस्य परत येतील या प्रतीक्षेत शेरू सतत भुंकत होता. शेरूची ही अवस्था समोर आल्यानंतर आपला पेट लव्हर्स असोसिएशननं पुढाकार घेतला. 3 दिवसापासून घरात बंद असलेल्या शेरूला अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. चांदगुडे कुटुंबाच्या या दुःखद घटनेमागे नेमकं कारण काय? कौटुंबिक वाद, जमिनीचा वाद, नातेवाईकांचे आरोप आणि मानसिक ताण या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. सोशल मीडियावर मात्र तपास पूर्ण होण्याआधीच वेगवेगळ्या कारणांची चर्चा सुरू आहे. या चर्चांपेक्षा तपासामधून समोर येणारं सत्य महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या दुःखाच्या काळात कुटुंबाची वाट पाहणाऱ्या शेरूची अखेर सुटका होणार आहे. सुमित पवार, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.